साडीमध्ये लईच भारी दिसण्यासाठी साडी शेपर, ब्लाऊज, साडी ड्रॉपिंग, साडी आयर्न, साडी पिन आणि हेअरस्टाईल अशा वेगवेगळ्या विषयाबद्दल काही टिप्स मी पार्ट 1 या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. पण बाकीच्या आणखी काही ज्या टिप्स आहेत ते मी या व्हिडिओमध्ये म्हणजेच पार्ट 2 मध्ये तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका. तर पुढे आहे टिक्ली. टिकलीमध्ये सुद्धा ही किंवा टिकली वेगवेगळ्या प्रकारचे सेफ साईजमध्ये टिकली मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. जर तुम्हाला एकदम छान छोटं सिंपल लुक करायचं असेल तर अशा छोट्या प्रकारच्या टिकल्या वापरू शकता. याच्यापेक्षा सुद्धाही छोट्या येतात त्यासुद्धाही वापरू शकता. फक्त टिकलीचा आकार किंवा टिकलीचा साईज आणि शेपनुसारच आपला साडीचा लुक हा पूर्णपणे चेंज होतो. तर तुम्ही सिरियलमध्ये पाहिल्याच असाल, ज्या मेन रोलर असतात, ज्या नटी वगैरे किंवा हिरोईन असतात त्यांच्या टिकल्या एकदम साध्या सिंपल गोड असतात. त्या टिकलीवरूनच कळतं की त्यांचा चेहरा किती एकदम साजूक आहे असं. पण त्याच ठिकाणी एकदम पूर्ण अपोजिट विलन जे असतात त्यांच्या टिकल्या ह्या एकदम भरमसाठ मोठ्या आल्या, त्याचा आकार हा वाकडा तिकडा असतो कारण तिथे टिकली ही वेगवेगळ्या पद्धतीने यूज केलेली असते. सेम टिकलीचा वापर करून आपली चेहरापट्टी ही पूर्णपणे चेंज करता येते. म्हणून टिकली हा सुद्धा ही साडी नेसण्यामध्ये एकदम महत्त्वाचा भाग आहे. त्या टिकलीनुसार ते रूप आपलं हे ठरू शकतं. साडी नेसण्यामध्ये महत्त्वाचा भाग किंवा ज्वेलरी म्हणजे बांगड्या. बांगड्या हा साडीमध्ये किंवा आपण जे नसतो त्यामध्ये खूप महत्त्वाचा. ह्याच साडीवर खूप साऱ्या भरमसाठ बांगड्या नेसणार असाल तर ट्रेडिशनल लुक, फक्त एक साधं सिंपल गोट घाला की नॉर्मल लुक. बांगड्या नक्की निवडाव्या कशा, बांगड्यांची संख्या असावी किती, कोणता चुडा किंवा कोणती बांगडी कोणत्याही साडीवर मॅच होईल, बांगड्यांचे असे असंख्य प्रश्न असतात. त्या सब्जेक्टवर एक मी व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तेथे जाऊन तुम्ही बांगड्याबद्दलचे A to Z माहितीही बघू शकता. तर साडीमध्ये पुढची मेन टिप्स म्हणजे की पर्स. सध्या खूप साऱ्या प्रकारामध्ये, आकारामध्ये, डिझाईन्समध्ये असंख्य प्रकारच्या असंख्य क्वालिटीच्या पर्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. पर्स ज्याप्रमाणे आपला लुक्स असतो त्याप्रमाणे सुद्धा ही पर्स ही चेंज होते. पर्समध्ये जर तुम्हाला लग्नाला वगैरे फंक्शनला वगैरे जायचं असेल तर पर्स ही एकदम छान जरी वगैरे भरलेली सुंदर तुम्ही वापरू शकता. मोत्यांची खड्यांची वगैरे वापरू शकता. सिल्वर ऑक्साईड ज्वेलरी वापरला असेल किंवा सिल्वर ऑक्साईड वर्क असलेली साडी असेल तर सिल्वर ऑक्साईडची पर्स असेल. ऑफिसला वगैरे जायचं असेल तर साध्या सिंपल पर्स तुम्ही वापरू शकता. साडीमध्ये थोडं गोल्डन भाग आहे तर गोल्डन पर्स सुद्धाही वापरू शकता. त्या पद्धतीने पर्स ही चेंज होते. करेक्ट पर्स आपण करेक्ट साडीवर यूज केली तर साडीमध्ये आपण खूप सुंदर किंवा उठावून दिसतो. तर पुढची टिप्स आहे सॅन्डल्स किंवा चप्पल. खूप ठिकाणी मी बघितलं आहे बायका खूप सुंदर आलेल्या असतात. साडी, ज्वेलरी, हेअरस्टाईल एकदम परफेक्ट असतं. पण चप्पलच किंवा सॅन्डलच तेवढी परफेक्ट नसते. का? कारण प्रत्येकाच्या डोक्यात हे फिट आहे. कोण बघतंय चप्पलकडे किंवा कोण बघतंय सॅन्डलकडे, आणि त्यात आणखी एक भीती म्हणलं की हरवलं तर कसं. याच्यामुळे आपल्याकडे खूप सारे जण सॅन्डल केडे किंवा चप्पल सॅन्डलमध्ये सुद्धाही किंवा चप्पलमध्ये सुद्धाही कोल्हापुरी चप्पल ही बेस्ट चप्पल. म्हणजे ही जी चप्पल आहे कोणत्याही लुक्सवर परफेक्ट उठावून दिसते. त्याच्यामध्ये खूप सारे हाय हिल्स, लो हिल्स, स्लीपर किंवा नॉर्मल अशा वेगवेगळ्या प्रकारचे चप्पल किंवा सॅन्डल त्याच्यामध्ये येतात. ऑफिस वेअर असाल तर शूज, फ्लॅट अशा वेगवेगळ्या प्रकारचे सॅन्डल तुम्ही वापरू शकता. ट्रॅडिशनल याकडे तुम्हाला जायचं असेल तर कोल्हापुरी चप्पल वगैरे तुम्ही यांचा वापर करू शकता. पुढची टिप्स आहे परफेक्ट ज्वेलरी. प्रत्येक साडी ही वेगवेगळ्या प्रकारचे मूड, वेगवेगळ्या प्रकारचे लुक्स हे तयार करत असते. प्रत्येक साडीवर जाणारे वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी असते. साधं सोपं एक्झाम्पल म्हणजे ऑक्साईड साडी असली तर आपण आता सध्या ट्रेंडच आहे ऑक्साईड ज्वेलरीच वापरतो. तर त्याच ठिकाणी आपण दुसरी ज्वेलरी वापरलं की किती एकदम गबाळ गोंधळ आल्यासारखं वाटतो. ऑफिस वेअर ज्या साड्या असतात त्याची ज्वेलरी ही वेगळी असते.
फंक्शनला वगैरे जाण्यासाठी एकदम महागातल्या साड्या असतात, त्याची ज्वेलरी ही वेगळी असते. अशा प्रकारे वेगवेगळ्या साडीनुसार त्याची ज्वेलरी ही ठरत असते. किंवा आता सध्या नवीन पद्धत आलेली आहे की साडीवर सुद्धा ही क्रॉप टॉप वगैरे घालतात. जर तुम्ही टी शर्टचा क्रॉप टॉपचा वापर केला तर तिथे ज्वेलरीची संख्या सुद्धा ही कमी होते आणि ज्वेलरीची सिलेक्शन म्हणा किंवा तिथं आपण जे ज्वेलरी यूज करतो ती सुद्धा ही वेगळीच यूज करावी लागते. ह्या साडीवर तुम्ही भरपूर सारे ज्वेलरी घातलात तर ही साडी ट्रेडिशनल वेअरमध्ये जाते. या साडीमध्ये जर तुम्हाला सिंपल लुक तयार करायचा असेल तर ज्वेलरीचे प्रमाण कमी करा. तर अशा पद्धतीने त्या साडीवर ती ज्वेलरी आपण नेसल्याने आपल्या साडीमध्ये जो लुक आहे तो एकदम परफेक्ट दिसण्यास मदत होते. तर पुढचा मेन मुद्दा आहे तो आहे मेकअप. माझ्या मते प्रत्येक स्त्रियांना हा मेकअप आवडतोच, पण येत नाही किंवा लोक काय म्हणतील या भीतीने खूप जण मेकअप करतच नाहीत. साडी तर खूप महाग घेतलेली असते, त्याच्याहून महाग ज्वेलरी असते. जर तुम्ही अगदी साधं सोपं मेकअप त्याच्यामध्ये तुम्ही फाउंडेशन, कॉम्पॅक्ट आणि लिपस्टिक या तीनच घटकांचा वापर करून तुम्ही साधं सिंपल गोड मेकअप केला तरी ही साडीमध्ये खूप सुंदर उठावून दिसतं. साडी नेसली आहे, साडीमध्ये काय भारी दिसतेस या तू. तर इथून ते इथपर्यंतचा जो प्रवास आहे हा प्रवास करण्यासाठी किंवा साडीमध्ये आपल्याला लईच भारी दिसायचं असेल तर या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा, तेव्हा तुम्ही साडीमध्ये लईच भारी दिसाल. नक्की बांगड्या घालाव्यात किती, सध्या ट्रेंडिंग ब्लाऊज कोणता आहे बरं, साडी नेसायची कशी, स्टाईल स्टोअर करायची कशी, साडी धुवायची कशी किंवा साडीबद्दलचे अशा वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तेथे जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. जर तुम्हाला आर्ट, क्राफ्ट, DIY, रंगोली, मेहंदी, डेकोरेशन अशा वेगवेगळ्या विषयामध्ये जर इंटरेस्ट असेल तर प्लीज श्रीषा स्पेशलला सबस्क्राईब करा, हीच विनंती. व्हिडिओ अगदी पूर्ण पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद. तर पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये.